ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पती पत्नीचं नातं हे म्हणजे जन्मोजन्मीचं नातं समजलं जातं। लग्नाच्या बेडीमध्ये अडकताना सप्तपदी घेताना एकमेकांना वचनं दिली जातात, पण हल्ली या नात्यांमध्ये दुरावा येतोय। ही नाती तुटतायत, असं का होतंय? काय आहे या बदलामागचं कारण? पाहूयात या रिपोर्टमधून। उल्हासनगर मधला हा दिलीप कडे भाजल्यानं तो कळवळतोय। त्याच्याच पत्नीनं अंगावर उकळतं पाणी टाकून त्याला भाजलं। नागपूरच्या हुडकेश्वर भागात रविकांत उकेचा डेंटिस्ट असणाऱ्या त्याच्या पत्नीनं चाकूनं हल्ला करून खून केला, तर सोलापूरच्या पतीनं आपल्याच पत्नीकडून पोटगी मागितलीये। आपल्या घरात घरकाम करणाऱ्या या पतीनं मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीकडून आता पोटगी मागितलीये। पण या घटनांनी पती पत्नीच्या नात्यांना मात्र छेद दिलाय। अलीकडच्या काळात पत्नीच पतीवर अत्याचार करू लागली। अगदी घट्ट असणारं हे नातं आता दुभंगतंय। बदलती जीवनशैली, नीतिमूल्य यांचा प्रभाव यावर दिसतोय। हल्ली पत्नी ही आपल्या पायावर खंबीरपणे उभी असते, त्यासाठी तिला पतीवर अवलंबून राहावं लागत नाही। अनेक जुन्या परंपरा या स्त्रियांना मान्य नाहीत, त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय। परंपरा जुनाट झाल्याचं सांगत आधुनिकतेकडे वळू पाहणारी पिढी पाश्चात्य देशांमधल्या संस्कृतीचं अंधानुकरण मोठ्या प्रमाणात करते, आणि त्यात एकत्र कुटुंब पद्धतीचा अभाव असल्यानं सल्ला देणारही कोणी नाहीये। मोबाईल, फेसबुक, व्हॉट्सअप या सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाचे दुष्परिणामही नात्यांवर दिसू लागलेत। चॅटिंगवर ऑनलाईन राहणारे प्रत्यक्षात मात्र एकमेकांशी बोलतही नाहीत। संवादाच्या जागी विसंवाद दिसतोय। एकमेकांच्या प्रामाणिकतेवर घेतला जाणारा संशयही वाढायला लागलाय। फसवणूक करत असल्याचा गैरसमज निर्माण होतोय। विश्वासाच्या जागी अविश्वासाचं भूत मानगुटीवर बसतं आणि हे नातं मोडतं। जोडीदाराकडून असलेल्या अवास्तव अपेक्षा, रागावर नसलेलं नियंत्रणही याला कारणीभूत आहे। या साऱ्यांमुळे हल्ली नाती विस्कटतायत, ती जोडण्यासाठी लागणारा संवादही हरवलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। तर या मागची नेमकी कारणं काय असू शकतात, या संदर्भात बोलण्यासाठी लेखिका आणि महिला कार्यकर्त्या विजया वाड आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत, आणि त्याचबरोबर वास्तव फाउंडेशनचे अध्यक्ष अमित देशपांडे हे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। थेट जाऊयात विजया वाड यांच्याकडे। विजयाताई, आपण आत्ताच पाहिलं, अगदी 2, 3, 4 उदाहरणं आपण पाहिली की कुठे कुठे काय काय घडतंय। पूर्वी अशी परिस्थिती असायची की पतीकडून पत्नीवरती अत्याचार व्हायचे, मात्र आता परिस्थिती बदलली आहे, पत्नीकडूनच पतीवरती अत्याचार होत आहेत। काय याच्या मागची नेमकी कारणं असू शकतात, काय वाटतं तुम्हाला? हे बघ, असं काही अगदी सर्रास होत नाहीये की पत्नी पतीवरती अत्याचार करते। आता या 2-3 बातम्या आपण ऐकल्या, याच्या आधी असं अनेक वेळेला, म्हणजे तू असं बघशील की पत्नीनं सोशिक असलं पाहिजे, पत्नीनं आज्ञाधारक असलं पाहिजे, असं तिला लहानपणापासून एक दुय्यम वागणुकीची सवयच दिली होती घरच्यांनी वाढवताना। आता तसं राहिलं नाहीये, कारण ती स्वयंप्रज्ञ झालीये, ती सुशिक्षित आहे, आणि त्यामुळे तिला अन्याय अत्याचार सहन होत नाही, आणि डूज आणि डोंट्स सुद्धा तिला असे अन्यायकारक असले तर सहन होत नाहीत, म्हणून तिचा आवाज वाढला आहे। पण याचा अर्थ असा नाही कायदा तिच्या बाजूचा आहे। पहिली 7 वर्ष जर पतीनं छळलं तर त्याला काहीही न विचारता पोलीस चौकीवर नेलं जातं। त्यामुळे असं हल्ली तरुण मुलं, माझे विद्यार्थी लग्न करताना म्हणतात की पहिली 7 वर्ष फार आम्हाला जपून राहिलं पाहिजे, असं म्हणजे हा विनोदाचा भाग सोड, परंतु दोघांमधलं सामंजस्य वाढण्यासाठी काउन्सिलिंगची अतिशय गरज आहे असं मला वाटतं। आणि ना, धरून ठेवायचं नाही मनामध्ये, परंतु काही वेळेला असं होतं की आत्ता अगदी जवळची 2 उदाहरणं मी बघितली, आता तू सांगितलंस ना ही 3 उदाहरणं सांगितली तशी, की अगदी प्रेमलग्न झालं आणि ते दोघं जण वेगवेगळ्या जातीचे होते, अगदी जवळच्या नात्यातलं लग्न आहे, आणि वेगवेगळ्या जातीचे होते तरी सुद्धा मुलाच्या वडिलांनी अतिशय सामंजस्यानं त्या मुलीला इथे आणलं आणि अतिशय प्रेमानं वागवलं, परंतु मुलगा सुखत चालला ग। तर ते म्हणाले, अरे लग्न झाल्यावर कसं दोघांनी मोहरलं पाहिजे, बहरलं पाहिजे, हसणं, आनंदी असणं हे
तुमचं लक्षण असलं पाहिजे. तर ही जी मुलगी होती त्यांनी शेवटी सांगितलं की ती अंगाला हातच लावू देत नाही. आता असं कसं चालेल, नाही का? तर ते म्हणले की अरे तिला सायकियाट्रिस्ट कडे नेण्याची गरज आहे. परंतु त्या मुलीनं शेवटपर्यंत वर्षभर त्या मुलाला अंगाला हात लावू दिला नाही. मग आता पती पत्नीचं नातं हे शरीर संबंधाचं नातं हे का तिला कळत नव्हतं का? ती ग्रॅज्युएट होती. परंतु मग शेवटी घटस्फोटापर्यंत पाळी नवऱ्याला आणावी लागली ना. कारण लग्न कशासाठी आहे जर तुला सायकियाट्रिस्टने सांगून सुद्धा कळत नाही तर तू लग्न कशा करता केलंस? आणि मग तिने त्याच्याकडे 10 लाख रुपये मागितले. अगं 24व्या वर्षी 10 लाख रुपये कुठल्या तरुणाकडे असतील? मध्यमवर्गीय, तो काय टाटा बिर्लाच्या घरात जन्मलेला नाहीये. मग त्यासाठी त्या मुलांनी दुबईला नोकरी धरली आणि आता वडिलांनी पैसे देऊन त्याची सोडवणूक केलेली आहे. तर अशा प्रकारची उदाहरणं बघितली की मन खिन्न होतं आणि असं वाटतं की आई वडिलांना जर तिची ही समस्या माहीत होती तर त्यांनी ती मोकळेपणाने सांगायला हवी होती किंवा तिनं सुद्धा ती सांगायला हवी होती. आता अगदी जवळच्या नात्यातलं दुसरं उदाहरण सांगते. मुलगी 65,000 रुपये कमावणारी आणि पुण्याहून दादरला सासरी आली आणि ती म्हणाली नोकरी कंटिन्यू करू का? इथे सुद्धा मला ती ब्रांच मिळू शकते. तर सांगितलं कर कंटिन्यू कर, चांगली नोकरी आहे. सासू हातामध्ये डबा देत होती आणि ही मुलगी 30 तारखेला म्हणजे 1 ते 30 तारखेला म्हणाली की मला जरा पुण्याला जायचंय घरी आणि सगळा पगार आपल्या आई वडिलांना देऊन आली. आणि मग 2-3 महिने असाच प्रकार. दर 30 तारखेला ती घरी जाणार आणि सगळा पगार देणार. 4थ्या महिन्यात सासूला असह्य झालं की इथे तिचा सगळा खर्च मी करायचा, तिचा डबा मी भरायचा आणि हा सगळा 65,000 रुपये पगार ती तिकडे देऊन येणार. तर ती म्हणाली की अगं थोडा पगार तू इथे दे, थोडा पगार तिकडे दे. आम्ही असं म्हणत नाही की तू तुझ्या माहेरच्यांना देऊ नकोस. तर ती म्हणाली नोकरी करू का नको हे तुम्हाला विचारलं होतं तेव्हा तुम्ही म्हणलात का की पगार इथे दिला पाहिजे आणि तुम्हाला दोघांना पेन्शन मिळते, माझ्या आई वडिलांना पेन्शन मिळत नाही. सगळा पगार मी तिथेच देणार आणि हे तुम्हाला चालत नसेल तर मी घरी निघून जाणार. अगदी. आणि ती मुलगी घरी निघून गेली आणि तिनं सुद्धा असंच सज्जड कॉम्पेन्सेशन मागितलेलं आहे. अगदी अगदी प्रत्येकाच्या दृष्टीने आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अशी बरीच उदाहरणं असतील. विजयाताई अगदी बरोबर बोलताय तुम्ही. वास्तव फाउंडेशनचे अध्यक्ष अमित देशपांडे सुद्धा आपल्या सोबत आहेत. अमितजी स्वागत तुमचे TV9 मध्ये. खरं तर पती पत्नींच्या नात्यांमध्ये हे जे काही वितुष्ट सध्या वाढत चाललंय, जग बदलतंय, जीवनशैली बदलतीये, मात्र त्या मागची कारण नेमकं काय असतील किंवा दोघेही जर नोकरी करतायत तर मग नवरा बायकोपेक्षा वरचढ असला की ते खपत नाही किंवा बायको नवऱ्यापेक्षा वरचढ असली की ते नवऱ्याला खपत नाही, असं काही असतं? प्रश्न फक्त दोघेही नोकरी करतात तेव्हाचा नसतो. आता प्रश्न असे पण आहेत की जेव्हा बायको फक्त हाऊसवाईफ असेल तरीही ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्याच आहेत ना. यामागचं कारण एक असं पण आहे की आपल्याकडे जेव्हा मुलींना आपण वाढवतोय आणि मुलांना वाढवताना म्हणजे हे दोन्ही आपण फरक थोडंफार असा करतोय की थोडंसं पॅम्परिंग मुलींना जास्त असं करतात की ती आता लग्न करून जाणार आहे, तिला म्हणजे थोडंसं पॅम्परिंग एक्स्ट्रा करावं. त्याप्रमाणे पण आपण बघतो की घरांघरांमध्ये या सगळ्या गोष्टी पण चालतात. आणि आपण जेव्हा बघतोय की कोण म्हणजे कुठल्या तरी बायकोने आपल्या पतीवर जर का काही म्हणजे त्याला त्रास वगैरे दिला असेल, जसं आपण बघितलं तर इकडे तर खूनच केला नागपूरमध्ये किंवा गरम पाणी टाकलं वगैरे काही अटॅक असं झालं तर मग आता एक नवीन असं बाहेर येतंय की कमीत कमी या सगळ्या गोष्टी बाहेर तरी येतात. पुरुष म्हणजे बाहेर येऊन सांगतायत तरी की त्यांच्यावरती काय अत्याचार झालाय किंवा असं काय होतंय. आधी जर का असं काय झालं असतं तर मग पुरुषांना ती म्हणजे तो ओपनिंगच नव्हता सोसायटीमध्ये की ते येऊन असं काहीतरी आपल्या बरोबर होतंय, ते घडतंय, ते येऊन सांगतील असं. कारण जर का पुरुषाने काही कंप्लेंट केलं की माझी बायको मला मारते तर मग आपण त्याच्यावर हसतो आणि त्याची पुरुषत्व जे आहे तेच त्याच्यावरच आपण थोडासा प्रश्न उचलतो. त्याची जी मॅनहुड आहे त्याचा तो कमी पुरुष आहे असं आपण समजला जातो. म्हणून पुरुष युजली हे बाहेर येऊन सांगत नाहीत आणि हे जे प्रमाण आहेत हे किती होत आहेत काय होत आहेत आपल्याला माहित नाही. कारण आपण जर का आकडेवारी बघितली तर मग आपल्याकडे जे रिसर्च झालेले आहेत परदेशात तेवढेच आहेत. 40% डोमेस्टिक व्हायलन्स जे आहेत ते सगळे पुरुषांवर सुद्धा होतात. या गोष्टींचा आपल्याकडे इंडियामध्ये आपल्याकडे काही आकडेच नाही आहेत. कारण की नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे सिस्टम जो आहे आपण रिसर्च आहे त्यात जेव्हा आपण असं रिसर्च करतो की डोमेस्टिक व्हायलन्स किती होतोय किंवा घरात काय त्रास आहेत, कोणाला किती जास्त आहेत, कमी आहेत, आपण जेव्हा त्याचं अध्ययन करतोय
अभ्यास करताना आपल्याला आपण जे रिसर्च स्टडी क्वेश्चनर बनवतो तो जो प्रश्नावली जी असते ती पुरुषांना वेगळी असते आणि महिलांना वेगळी असते. पुरुषांना जी प्रश्नावली असते ती अशी असते की तुम्ही महिलेवर आपल्या बायकोवर हात उचलला काय, आणि बायको जी स्त्री जी असतात त्यांच्यावर असं असतं की पतींनी तुमच्यावर हात उचलला काय. म्हणजे ही जी प्रश्नावलीच अशी असणार की आपण समानता ह्याच्यात प्रश्नावलीमध्ये ठेवत नाही. मग आपल्यासमोर ही आकडेवारी येणारच नाही की किती होतोय, किती त्रास होतोय, किती नाही होत. मग आमचं म्हणणं असं आहे की ऍटलिस्ट हे इकडून तरी आपण समानता सुरुवात करावी. तेव्हा आपण हक्कांबद्दल बोलतोय, समान हक्क असले पाहिजेत, जबाबदाऱ्या सुद्धा समानच असल्या पाहिजेत ना. मग त्या जबाबदाऱ्या समान असल्या पाहिजेत, त्यासाठी आपण कायदे आणले पाहिजेत जे पुरुषांना सुद्धा असं काहीतरी झालं त्रास झाला. आपल्याला माहिती आहे की महिलांच्या बाजूने अनेक कायदे आहेत आणि सामाजिक संस्था सुद्धा महिलांच्या बाजूने काम करण्यासाठी असतात. सगळीकडे महिलांसाठी एक सॉफ्ट कॉर्नर असतो, मात्र पुरुषांसाठी तसं नसतं. तर त्याकरता आता पुरुषांसाठी सुद्धा ती एक गरज निर्माण झाली. हो नक्कीच. आणि आमचा जो हेल्पलाईन आहे 888498 हा नॅशनल लेवलवर हेल्पलाईन आहे आणि ह्याच्यावरती आम्हाला महिलांचा जो हेल्पलाईन आहे त्याच्यापेक्षा 35% जास्त कॉल येतात आणि जास्तीत जास्त रुरल एरिया म्हणून येतात. म्हणजे आपण असं समजतो की नाही जी शिकली मुलगी तीच असं त्रास देत असेल वगैरे, तसं नाहीये. रुरल एरियामध्ये सुद्धा हे जास्त त्रास आहे. आणि आपण जर का MP छत्तीसगड त्या गोष्टी बघितल्यात किंवा महाराष्ट्रात सुद्धा जे रुरल एरिया तिकडे बघितलेत तर मग पुरुष जे आहेत त्यांना त्रास जास्त आहे हेच आम्हाला कळून येतं. आमचे जेवढे आता NGOs ओपन होत आहेत त्या धुळ्यासारख्या जागेत होत आहेत जिकडे म्हणजे आपण समजतो की तो सेमी अर्बन किंवा रुरल मध्ये येतो, पण त्रास आहेच. म्हणजे पुरुषांना देखील त्रास आहे आणि आपण हे समजलं पाहिजे, त्यासाठी आपण काहीतरी तोडगा काढला पाहिजे. अगदी बिलकुल. विजयाताई वाड आहेत आपल्यासोबत, महिला कार्यकर्त्या. विजयाताई, खरं तर आता सोशल मीडियाच्या आहारी इतके स्त्री पुरुष सगळेच गेलेले आहेत की त्याच्यामध्ये संवाद हा काही राहिलेलाच नाहीये पती पत्नींमध्ये. त्यामुळे तो सुद्धा एक डिसएडव्हान्टेज आपल्याला म्हणता येईल, किंवा मग विश्वास हा सुद्धा महत्वाचा. विश्वास खूपच महत्वाचा आहे. आणि ज्या घरामध्ये विश्वास नाही तिथलं नातं केवळ यांत्रिक होतं. तर असं होता कामा नये. आणि पुष्कळशी जोडपी मी तुला सांगते की मुलांसाठी एकत्र राहतात, की मुलांना आई आणि बापाचं प्रेम मिळालं पाहिजे म्हणून सहन करून एकत्र राहतात. पण मला असं वाटतं की समंजसपणाची खूप गरज आहे. आणि ना अगदी आपण एक साडी घ्यायला सुद्धा 4 दुकानं हिंडतो, पण विवाह मात्र पटपट पटपट ठरवले जातात. अगदी एखादा मॅचिंग ब्लाऊज पीस घ्यावा तसा मॅचिंग नवरा, इतकं शिक्षण झालंय, घर चांगलंय, अरे पण त्याचा स्वभाव कसा आहे, तिचा स्वभाव कसा आहे, ती अहममान्य आहे का की तो तसा आहे. आणि असं नाही झालं तर मग भांड्याला भांडी वाजणार लागणार हे खरं आहे, पण ती किती ठाण लागणार त्याच्यावरती त्यांचं नातं टिकतं की न टिकतं हे अवलंबून आहे. त्यामुळे परिचय विवाह ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि मी तुला सांगते की परिचय विवाहानंतर एकमेकांचे नुसते गुण किंवा नुसती चॉकलेट पर्सनॅलिटी कळत नाही तर दोषही कळतात. आणि माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीचं असं झालं की तिला जसं जसं तो तिला फिरायला घेऊन जायला लागला आणि तिला कळलं की त्याचा ना आपला विजोड असा जोडा आहे का, तर आपले विचार वेगवेगळे आहेत. तर त्याला संगीताची अजिबात आवड नाही आणि तिला संगीताची खूप आवड आहे. आणि मग त्यावेळेला ती म्हणाली की बाबा अगदी पत्रिका वाटल्या असल्या तरी हे लग्न करू नका, मी सुखी होणार नाही. आणि त्यावेळेला आईला रडू यायला लागलं तेव्हा वडील म्हणाले की अगं लोक काय म्हणतील यापेक्षा आपली मुलगी काय म्हणते हे महत्वाचं आहे. जी जी बिलकुल. अशा अनेक कहाण्या असतील की ज्यामध्ये सुरुवातीलाच दिसून येतं की हा विजोड आहे तुम्ही म्हणालात आणि ते आयुष्यभर त्यांचं काही पटत नाही. तर विजयाताई आणि अभिजित तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. मात्र सोलापूरचा एक पीडित पती सुद्धा ब्रेक नंतर आपल्या सोबत जोडले जाणार आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण बोलूयात. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. पुन्हा एकदा आपण चर्चा करतोय की पती पत्नी यांच्या नात्यामध्ये वितुष्ट का आजकाल वाढत चाललंय, आणि या संदर्भात बोलण्यासाठी लेखिका आणि महिला कार्यकर्त्या विजया वाड आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर वास्तव फाउंडेशनचे अध्यक्ष अमित देशपांडे सुद्धा आहेत. आणि आता ब्रेक नंतर सोलापुरातून एक पीडित पती सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. मी सुरुवातीला त्यांच्याकडे जाईन. तर त्यांना असं विचारावंसं वाटेल की पत्नी तुमचा इतका तिरस्कार करत होती का, किंवा मग एवढा तुमचा तिरस्कार करण्यामागचं नेमकं कारण तरी काय होतं तुमच्या मते?
पत्नी माझा तिरस्कार का करत होती? माझी आर्थिक आणि गरीब परिस्थिती होती, मला घर नाही, स्वतःला शेती नाही, आई वडील काय कामकाज करत नाहीत, त्याच्यामुळे मला पत्नी माझ्या तिरस्कार करत होती. तू काम कर घरातलं, तर तुला मी घराच्या बाहेर हाकलून देईन, भांडी घास, कपडे धुव, स्वयंपाक कर म्हणत होते. तरी मी सर्व करतो, तरी तिने मला तसे तिरस्कार करत होते. जी बिलकुल. मात्र या सगळ्यामध्ये पत्नीकडून मारझोड आणि त्याच्याबरोबर शिवीगाळ सुद्धा तुम्हाला व्हायची? करायची, शिवीगाळ करायची, दमदाटी करायची. तुला मी कोणाकडनं तर मारेन, हातपाय तोडून टाकेन, मी गुंड लोकांना पैसे दिले 2-3 लाख रुपये, तुला खलास करून टाकेन, इथं बळसंगला आला परत तर, असे दमदाटी करायची, शिवीगाळे देत होते. बरं, मात्र एकूणच एकंदरीत सगळी परिस्थिती पाहिल्यावर असं कळतंय की तुम्ही तुमच्या पत्नीची संपूर्ण सगळी सेवा केली, मग तरी सुद्धा तुमची पत्नी तुमच्याशी अशी का वागली? काय वाटतं? मी पत्नीचे हातपाय दाबत होतो, परत घरातले सगळे झाडू मारायचे काम करत होतो, भांडी घासायचो, धुणं भांडी करायचो, स्वयंपाक करून तिला डबा देत होतो. तरी पण तिने मला तिरस्काराने वागायची, आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं. अगदी बिलकुल. तर आपण सोलापुरातल्या हे जे पीडित पती होते त्यांची आपण एकूणच कहाणी ऐकली. तर पत्नीची सगळी सेवा करून सुद्धा त्यांना हा सगळा त्रास सहन करावा लागला, मारझोड सुद्धा सहन करावी लागली आणि त्याचबरोबर शिवीगाळ सुद्धा. तर याच संदर्भात बोलण्यासाठी लेखिका आणि महिला कार्यकर्त्या विजया वाड आपल्या सोबत आहेत. मी त्यांच्याकडे जाईन. विजयाताई, आपण ऐकलं सोलापुरातले हे पीडित पती काय म्हणतायत की परिस्थिती गरीब, त्यामुळे पत्नीकडून ह्या सगळ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, मारझोड आणि शिवीगाळ सुद्धा. काय म्हणत? अतिशय वाईट वाटलं की कायद्याचं म्हणजे भूताच्या हातात कोलीत दिल्यासारखा जर वापर होत असेल तर ते अतिशय वाईट आहे. आणि तिला शिक्षण मिळालेलं आहे, नवरा गृहविष्णू आहे. तर अशा वेळेला नवऱ्याला सहानुभूतीने वागवायचं सोडून जर अशा प्रकारे मारझोड करत असेल तर त्याला सुद्धा, पत्नीला जसा हक्क आहे ना कायद्यानं पोटगी मिळायचा, तसा पतीला सुद्धा हक्क असला पाहिजे, या मताची मी आहे. मी स्त्रीचा आत्मभान जागृत करण्यासाठी आयुष्यभर माझी लेखणी वापरली आहे. पण स्त्री जर कायद्याचा गैरवापर करत असेल आणि तो कायदा हातात घेऊन नवऱ्याला छळत असेल तर ते योग्य नाही. मला असं वाटतं की यासाठी आई वडिलांचं आणि सासू सासऱ्यांचं सुद्धा समुपदेशन झालं पाहिजे की त्या नवीन आलेल्या सुनेचं आणि आपल्या मुलाचं जमतंय की नाही, का जमत नाहीये, आणि त्याच्यातली मीडिएटरची भूमिका ही अत्यंत सामंजस्याची असली पाहिजे. हे नातं टिकवण्याकडे त्यांचा कल असला पाहिजे. माहेरच्यांनी अशी फूस देता कामा नये, काय करतो बघ, काय डरायचं काम नाही, तू घरी ये, सरळ निघून ये. अरे का, तुम्ही इतक्या आनंदाने तो विवाह केलेला आहे आणि तो टिकला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. आणि असं 2 माणसं 24 तास एकत्र राहायला लागली की त्याच्यात भांडणं होणारच, होणार कशी नाही, परंतु त्या भांडणाची डिग्री किती, नंतर तुमचं सामंजस्य किती आणि तुम्ही ते किती वेळ मनात ठेवता याच्यावर फार अवलंबून असतं. मला तर सगळ्या नवविवाहितांना एक सांगायचं आहे की कालची गोष्ट काल घडली आणि ती विसरून जा, ती तुम्ही मनाशी धरू नका. आणि असं एक इंग्रजीमध्ये फार सुंदर म्हण आहे की गॉड पुट्स ईच फ्रेश मॉर्निंग, ईच न्यू चान्स ऑफ लाईफ इन टू युअर हँड्स टू सी व्हॉट यू कॅन डू विथ इट. इट्स अ गिफ्ट. तर नवा दिवस सोनेरी आहे. सूर्य जसा सर्वांना समान प्रकाश देतो तसं तुम्ही आपल्या नात्याला सुंदरसा सामंजस्याचा मुलामा द्या. आणि जर आपल्या हातून चूक झाली असेल तर मोठेपणा दाखवा, एवढं म्हणायचा की माझं चुकलं बरं का काल. त्या 2 शब्दांनी तुम्ही काही छोटे होत नाही, काही कमीपणा येत नाही. तर असं जर झालं आणि घरोघरी जर तरुण आणि तरुणी दोघांनीही समंजस भूमिका घेतली तर विवाह टिकायला मदत होईल असं मला फार मनापासून वाटतं. फार तुम्ही तात्यावरती तोलून नातं धरू नका, कारण नातं हे शेवटी रेशमी नातं आहे. सामंजस्य हा भाग खरं तर या नात्यामध्ये खूप महत्वाचा आहे. तर अमित देशपांडे, आपण आता पाहिलं की सोलापुरातले पीडित पती जे आहेत त्यांनी स्वतःच्या तोंडूनच त्यांची व्यथा आपल्या समोर मांडली. तर त्यातून हेच कळते की त्यांची परिस्थिती गरीब, त्यामुळे सगळा अत्याचार त्यांना सहन करावा लागला. तर अशा पतींसाठी काय नेमकं ते कोणाची मदत घेऊ शकतात?
आमचे आता बरेचसे आता जे NGOs आहेत कामं करत आहेत की पुरुषांचे जे असे त्रास असतात ते हायलाईट करण्यासाठीच आम्ही काम करतोय. आणि आता जे म्हणालेत की त्यांची गरीब परिस्थिती होती म्हणून बायकोने त्यांच्यावर अत्याचार करणं, त्रास देणं वाढवलं. आता आपल्या समाजातच आपण कुठेतरी एक चुकतोय की पुरुषावर अजूनही कर्ता सवर्ताचा रोल आहे. जे म्हणजे आपण पुरुषप्रधान संस्कृती म्हणत होतो त्यात फक्त आपण असा विचार केलाय की बायकांना जे केअरटेकरचा रोल होता तिकडून आपण त्यांना बाहेर पण आणलंय. ते बाहेर पण राहू शकतात, घरी पण राहू शकतात. पण पुरुष जर का कमवत नसेल तर मग त्याला आपण म्हणजे तेवढी रिस्पेक्ट देत नाही. म्हणजे तो जर का काहीतरी दुसऱ्या गोष्टींमध्ये चांगला असेल की तो चांगला बायकोपेक्षा मुलांना जास्त चांगलं सांभाळत असेल, पण मग आपण हे ऍक्सेप्ट करू शकत नाही की तो म्हणजे नोकरी सोडून घरी बसेल. मग ही जे आपण एक मानसिकता आहे त्यामुळे अशा बायकांना ज्यांचे पुरुष जर का त्यांच्यापेक्षा कमी कमवत असतील तर त्यांना असं वाटतं की माझं झालेलं लग्न चुकीचं झालेलं आहे किंवा त्याच्याकडे रिस्पेक्ट राहत नाही. किंवा सडनली समजा बिझनेसमध्ये काही कमी झाली किंवा काही नोकरी गेली तरीही पुरुषाचं जे रिस्पेक्ट आहे ते कमी होऊन जातं. हे नाही झालं पाहिजे. दुसरी गोष्ट, पुरुषांसाठी जे असे पुरुष असतील ज्यांची बायको त्यांना त्रास देत असेल किंवा बायको जास्त कमवत आहे त्यांच्याकडून ते आजही पोटगी मागू शकतात. हिंदू मॅरेज ऍक्टच्या सेक्शन 24 प्रमाणे. हे जास्त लोकांना माहीतच नाहीये. म्हणजे असे कायदे आता सध्या हा एकच कायदा आहे पुरुषांच्या साईडने की ते मागू शकतात. पण हा पण खूप त्रासाने कोणाला मिळतं. कारण आपण एक आता 6 महिन्यामागे बघितलं की 2003 मध्ये अप्लाय केलेला मेंटेनन्स होता की पुरुष जो होता तो नवरा हँडिकॅप झाल्यानंतर त्याने MBA बायकोला मेंटेनन्स साठी अप्लाय केलेलं. आता ते 13 वर्षानंतर आता जाऊन ते कुठेतरी त्याला मेंटेनन्स लागू झालेली. मग आपण जजेस सुद्धा, आपल्या लॉयर, ज्युडिशरी सुद्धा हे सगळं विचार केलं पाहिजे की अशा पुरुषांना मेंटेनन्स मिळालं पाहिजे. आणि आपण जसं महिलांकडे बघतो तसंच पुरुषांकडे सुद्धा बघितलं पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. अगदी बिलकुल. अमित जी तुमच्याकडे येते. मात्र सोलापुरातले जे पीडित पती आहेत ते सुद्धा आपल्या सोबत सध्या जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. खरं तर पती आणि पत्नी यांच्या नात्यामध्ये विश्वास हा खूप महत्वाचा असतो. मात्र आतापर्यंत तुम्ही जो त्रास सहन केला त्यामुळे असंच एकूण दिसून येते की तुमच्या पत्नीचा तुमच्यावरती अविश्वास होता का? तो माझे सगळे इस्टेट हडप करशील, तू बेकारी आहेस म्हणायची, तो राहू नको म्हणायचे, कुठंतरी निघून जा, कुठंतरी काम कर म्हणायचे. नाही काम नाही तुला जेवायला देणार नाही म्हणत होते. अगदी बिलकुल. मात्र आत्ताच आपण ऐकलं विजयाताई की या दोघांमध्ये सामंजस्य हा भाग खूप महत्वाचा आहे. मात्र इतके अत्याचार सहन केल्यानंतर सुद्धा सामंजस्य दाखवून तुम्ही पुन्हा संसार करण्यासाठी तयार आहात? आहे माझे कर्म. आता माझं वय झाल्यामुळे माझं काय दुसरं लग्न होऊ शकत नाही. माझी आर्थिक परिस्थिती एकदम बिकट आहे. मी केवळ पोटावर जीवन जगतो. त्यामुळे माझी त्यांनी जर मला सांभाळून घेत असेल तर माझी तयारी आहे. जी बिलकुल. एकूणच तुम्ही आतापर्यंत काय त्रास आणि अत्याचार सहन केले ते तुम्ही या जनतेसमोर मांडलेले आहात. आम्हाला समजते तुमची व्यथा. मात्र आता एक वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेक नंतर उल्हासनगर मधले एक पीडित पती सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले जाणार आहेत. त्यांची सुद्धा आपण व्यथा जाणून घेणार आहोत एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आपण चर्चा करतोय सध्या पती आणि पत्नी यांच्या नात्यामध्ये वितुष्ट आजकाल का वाढत चाललंय आणि या संदर्भात आपण सोलापुरातल्या एका पीडित पतीची सुद्धा व्यथा ऐकून घेतली. आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी महिला कार्यकर्ते आणि लेखिका विजया वाड आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर वास्तव फाउंडेशनचे अध्यक्ष अमित देशपांडे सुद्धा सध्या आपल्यासोबत आहेत. तर विजयाताई वाड, आपण ऐकलं की सोलापूरचे जे पीडित पती आहेत ते काय सांगतायत की अविश्वास पत्नीने दाखवला आणि त्याचबरोबर पुन्हा संसार करण्याची सुद्धा त्यांना ते म्हणतात मी तयार आहे. तर तुम्ही जे म्हणालात की सामंजस्य हा जो भाग महत्वाचा आहे तो फक्त एकामध्येच असलेला पुरेसा असतो की दोघांमध्ये सामंजस्य असायला हवं? नाही, दोघांमध्ये समंजसपणा असायला हवा आणि घरातल्या इतर लोकांमध्येही समंजसपणा असायला हवा. परंतु हे काही इतकाली वर्ष नोकरी का करत नाहीयेत हा सुद्धा एक प्रश्न आहे ना, की हे काही का कमवत नाहीयेत. अपंग व्यक्ती सुद्धा कमवू शकते बरं का, त्याला सुद्धा संधी आहे. तर त्यांनी सुद्धा कमवण्याचा काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. तिचा उद्रेक का झाला असेल, तिचा उद्रेक झालाय ही वाईट गोष्ट आहे.
आणि हे माहीत असून जर तिनं लग्न केलेलं असेल की त्याची परिस्थिती गरीब आहे, तो कमवत नाही, हे माहीत असून सुद्धा तिने लग्न केलं असेल तर मग तिला तसं म्हणण्याचा काही अधिकार नाही. पण यांनी सुद्धा थोडं काहीतरी कमवण्याचा आपल्याकडून एक प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. काहीतरी कौशल्य प्रत्येक माणसामध्ये असतं, अगदी काहीच कौशल्य नाही असं कधीच नसतं. आणि त्यांचा जो समंजसपणा आहे तो मला आवडला. तर तिला सुद्धा काउन्सिलिंगची थोडी गरज आहे त्या मुलीला. अगदी बिलकुल. की विजयाताई, आता ते म्हणतात की आता माझं दुसरं लग्न होऊ शकणार नाही म्हणून मी तिच्याजवळ राहतो. नाही. जी विजयाताई, तुम्ही मगाशी म्हणालात की लग्न झाल्यानंतर कळतं की हा विजोड आहे किंवा आपलं जमणार नाही. लग्न झाल्यानंतर कळतं की आपलं हे पटू शकत नाही नवरा बायकोंचं. मात्र लग्न होण्याआधी काय काळजी म्हणजे घेतली पाहिजे की कसा साथीदार निवडावा की जन्मोजन्मीचं हे नातं त्यांचं अतिशय आयुष्य सुखकर होईल? हो, टिकून राहावं. हे बघ, कोणीही लग्न करतं तेव्हा ते अत्यंत सुंदर अपेक्षेने करतं की आता माझं लग्न, किती खुश असतात लोक जेव्हा लग्न होतं तेव्हा. आणि मग नंतर लगेचच असं दिसून येतं की यांच्या नात्यामध्ये विजोडपणा आलेला आहे आणि खेचाखेच होते आहे. तर यासाठी पहिली गोष्ट म्हणजे परिचय विवाह झाला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे समुपदेशन झालं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे अपेक्षांची फार मोठी ओझी दोघांवरती लादता कामा नये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना स्पेस द्यायला शिकलं पाहिजे. जगताना स्पेसच दिली नाही, मी म्हणेन तसं तू वाग आणि तू म्हणशील तसं मी वागेन, तर तसं होणार नाही. कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी बनलेली आहे, तिच्या सवयी वेगळ्या आहेत. तर थोडी स्पेस नात्यामध्ये असली म्हणजे ते नातं टिकून राहायला खूप मदत होते असं मला वाटतं. एकदा एक अतिशय प्रसिद्ध नटी म्हणाली की मी नाटकाच्या प्रयोगांना जाते त्यामुळे आमच्या नात्यामध्ये खूप ताजेपणा राहिलेला आहे. कारण आम्ही क्वचित भेटतो आणि तेव्हा म्हणतो आता भांडायचं नाही, आता जे काही थोडे दिवस आपण एकत्र आहोत तेव्हा अतिशय प्रेमाने वागायचं. तर आपण हे धडे घेतले पाहिजे की एकमेकांचं प्रेम दिलं आणि घेतलं तर ते वाढतं, दिलंच नाही आणि घेतलंच नाही तर ते वाढणार कसं? आपण फक्त एकमेकांचे दोष काढण्यासाठी नाही होत एकत्र आलेलो, आपण एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि गुणदोषांसकट एकमेकांचा स्वीकार करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. हे ज्या नात्याला कळलं ते नातं टिकतं, मजबूत राहतं आणि त्याचा मुलांच्या सौख्यावर अतिशय चांगला परिणाम होतो. जे कुटुंब सुखी पती पत्नी त्यातली मुलंही अत्यंत सुखी राहतात असा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे. अगदी बिलकुल. विजयाताई, जसं आपण सोलापुरातल्या पतीचं म्हणणं ऐकून घेतलं त्याचबरोबर उल्हासनगरमध्ये सुद्धा असंच काहीसं एका पतीसोबत घडलेलं आहे, ते सुद्धा आपल्यासोबत सध्या जोडले गेलेत. तर उल्हासनगर मधले जे पती आहेत तर त्यांना मला विचारायचंय की ही घटना नेमकी कशी काय घडली किंवा मग नेमकं काय झालंय, आतापर्यंत काय काय घडलंय तुमच्यासोबत? मेरे साथ में इतना हुआ है जो मैं सोया था रात को सोया था, समझा, तो मेरे को कुछ मालूम नहीं है. इसने एसिड डाला या पानी डाला मेरे को कुछ पता नहीं पड़ा. इसके वजह से मैं इसको खाना पीना खिला के और दूध पिला के सुला दिया, मैं सो गया, कपड़ा लेके दिया 2 नंबर से. उसके बाद में भी इसने मेरे ऊपर जुल्म किया. आज मेरे ऊपर किया, कल बच्चे को ऊपर करेंगे, उसका जिम्मेदार कौन होगा? इसके वजह से इसको अभी से जस्ट इसको अंदर करो. जी जी बिलकुल. मात्र आतापर्यंत तुमच्यावरती काय काय अत्याचार केले गेलेत? पता ही नहीं करा वो क्या है. मेरे को जो बात था हमारा रूम के बारे में, जो उसने बोला था मेरे को रूम बेच के दे, समझा, तो मैं उसको बोला ठीक है मैं बेचूंगा, तो तू गली चले जाना. 4 बच्चे बोलते मैं लेके निकल जाएगी, मैं दूसरे साथ में रहेगी तो निकल जाना. तो इसकी वजह से उसने मेरे को कुछ बोला नहीं, बोला ठीक है. तो रात को मेरे ऊपर ऐसा डाल दिया, मेरे को कुछ पता नहीं पड़ा. तो मैं पुलिस चौकी में गया था, मेरे को बाजू वाला शाखा प्रमुख है मनोज वो लेके चला था. तो उधर से फिर लिया, फिर इलन वाले लोगों ने तुमची ही व्यथा आम्ही जनतेसमोर मांडलेली आहे. सोलापूर आणि त्यानंतर उल्हासनगर मधल्या या दोन्ही पीडित पतींची आपण
म्हणणं आणि व्यथा जाणून घेतली. अमित देशपांडे वास्तव फाउंडेशनचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेतच. अमितजी, या दोघांचंही म्हणणं आपण ऐकून घेतलं. मात्र आतापर्यंत तुम्ही जे पुरुषांसाठी काम करताय त्याच्यामध्ये ही जी काही प्रातिनिधिक उदाहरणं सोडली तर आतापर्यंत तुम्ही काय काय पाहिलंय? आम्ही तर हेच पाहिलंय की जास्तीत जास्त जे त्रास वगैरे झालेले असतात ना पुरुष असे, हे कमीत कमी दोघे येऊन बोललेत तरी पुरुष पुढे येऊन बोलत नाहीत की त्यांच्यावरती त्रास होतोय वगैरे. कारण मी जसं सांगितलं की त्यांच्यावर लोक हसतील की त्यांना कुठे मदत मिळेल की नाही, हेच म्हणजे त्यांच्या मनात असतं. आणि जास्तीत जास्त पुरुष आत्महत्या पण करतात. जे विवाहित पुरुष आहेत, दर 9 मिनिटाला एक विवाहित पुरुष इंडियामध्ये आज आत्महत्या करतोय. ठीक आहे, आपण त्याकडे दुर्लक्ष पूर्णपणे करतो की का करतायत त्यांचे. आम्ही जेव्हा 50 वर्षाचे NCRB डेटा आम्ही स्टडी केलेली आहे, तेव्हा आम्हाला कळलं की 24% जे पुरुष आहेत ते फॅमिली इश्यूजमुळे आत्महत्या करतात. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय. दुसरी गोष्ट, जे विजयाताई आता बोललेत की आता त्या बाईने जर का ह्यांच्यावर काहीतरी त्रास दिला असेल तर मग त्यांचा उद्रेक का झाला हे आपण विचार केला पाहिजे. तर मग आपण जर का एका पुरुषाने आपल्या बायकोवर हात उचलला तर आपण असा विचार करतो का की त्याचा का एवढा उद्रेक झाला असेल. आपण एवढंच असंच गृहीत धरतो की नाही, पुरुष आहे म्हटल्यावर तो मारहाण करतो किंवा ते जास्त खराब असतात, त्यांचे ते रागीट सवय असते त्यांचे, आपण त्याप्रमाणे विचार करतो. पण जेव्हा बाई तिने जर का हात उचलला तर आपण हे जे बेनिफिट ऑफ डाऊट देण्याचा प्रयत्न करतोय ते नाही केलं पाहिजे. सोल्युशनचा जो आहे मूळ जो जर का आपल्याला सोल्युशन काढायचं असेल तर आपल्याला तिकडून सुरुवात केली पाहिजे. जेव्हा आपण समानता आपण तयार करतोय आपल्या समाजात, समानता प्रत्येक गोष्टीमध्ये असली पाहिजे. आता तिला उद्रेक झाला म्हणून तिने मारलं तर मग तिला काही त्यासाठी आपण माफी देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट अशी, जे समुपदेशनबद्दल बोललेले की परिचय विवाह झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत एवढं. आणि अजून एक जे विजयाताई बोलले ते पण बरोबर आहे की जो इंटरफरन्स आहे आई वडिलांच्या, म्हणजे जी बायको असते तिच्या आई वडिलांच्या माहेरीकडून जे इंटरफरन्स येतो त्यामुळे जास्तीत जास्त आता लग्न तुटतात, हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलेलं एका जजमेंटमध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टींचा फॅक्टर सगळं मिळून आपल्याला हे इकडे येतं की ज्यामुळे हे लग्न वगैरे जास्त तुटणं वगैरे झालेलं आहे. आणि अजून एक असं असतं की जसे आता सगळे कायदे महिलांकडे असतील तर मग माहेरचे लोक यश म्हणतात की असू देत, आता काय तू जास्त विचार करू नकोस, तू कशाला ऍडजस्ट करतेस, कॉम्प्रोमाइज करायचा नाही आपण, तू लगेच निघून ये. आणि मग नंतर ते कायदेशीर काही कारवाई करते, त्यांना जेलमध्ये वगैरे टाकतात. 2 महिन्याच्या बाळावर सुद्धा आपल्या मुंबईतच हुंडाबळीला त्रास दिल्यासाठी म्हणजे त्या बाळावर सुद्धा चार्ज झालेला आहे. मग हे एकदा केसेस झाल्यानंतर परत मग नंतर दोघेही जुळणं आणि लग्न व्यवस्थित होणं ते चान्सेस खूप कमी असतात, खूप म्हणजे खूप कमी. आणि कितीतरी बायकांना 5-6 वर्ष जेव्हा हे निघून जातात केसेसमध्येच, तेव्हा नंतर त्यांना वाटतं की हे आपण केलेलं चूक आहे. असे पण आमच्याकडे टेस्टिमोनियल येतात की नाही, हे जे आहे ते कायद्यांमुळे आणि मला मिसगायडन्स झालेला त्यामुळे सगळं माझं लग्न तुटलं आणि हे कायदे जे आहेत बिलकुल, ही जी आता आपण 2 उदाहरणं पाहिली ती प्रातिनिधिक स्वरूपातली होती. मात्र असंख्य अशी उदाहरणं दररोज घडत असतील, तुमच्या समोर येत असतील. मात्र विजयाताई, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की जीवनशैली बदलतीये, जग बदलतंय, कामामध्ये दोघेही बिझी असतात, एकमेकांना वेळ द्यायला मिळत नाही. त्यामुळे अशा वेळी एकमेकांवरती राग न करता किंवा चिडचिडपणा न करता कशा प्रकारे एकमेकांना समजून घेतलं पाहिजे? मी सांगू का, अगदी 2च शब्दात सांगायचं झालं तर मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचारासाठी उपयोग करू नका. आणि तुम्ही मिळतं घेताय, तुम्ही नमतं घेताय, याचा अर्थ तुम्ही मिळमिळीत आहात किंवा नातं टिकवण्यासाठी फक्त तुम्ही खाली आहात ती वर आहे किंवा ती खाली आणि तू वर आहेस असं काही नसतं. तर दोन्ही नाती परस्परांनी जुळवून घेतली पाहिजेत आणि एकमेकांना पूरक असलं पाहिजे. तिला त्याची गरज आहे आणि त्याला तिची गरज आहेच आहे. तर हे जोपर्यंत लोकांना समजत नाही आणि बाहेरची माणसं जोपर्यंत या नात्याला टिकवून घेण्यासाठी सामोपचाराने वागत नाहीत तोपर्यंत विवाह तुटणं, घटस्फोट होणं आणि हे जे आता पुरुष अत्याचार करायचे त्याऐवजी बायका अत्याचार करायला लागल्यात, हे असं वाढीला लागणं ही गोष्ट अतिशय चिंतेची आहे. त्यामुळे समजूतदारपणा, नात्यामध्ये एकमेकांना स्पेस देणं आणि कालची गोष्ट आज उकरून न काढणं, अशा विजयाताई तुम्ही अतिशय चांगला उपदेश दिलेला आहे. आणि त्याचबरोबर विजया वाड, लेखिका आणि महिला कार्यकर्त्या आपल्यासोबत होत्या. त्याचबरोबर अमित देशपांडे, वास्तव फाउंडेशनचे अध्यक्ष, तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झाला. त्याचबरोबर
त्याचबरोबर उल्हासनगर आणि सोलापूरचे 2 पीडित पती ज्यांनी आपली व्यथा आपल्या समोर मांडली त्यांचे सुद्धा धन्यवाद. तर या चर्चेमधून एवढंच निष्पन्न होतंय की पती आणि पत्नी यांच्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास आणि समंजसपणा हाच खरं तर गरजेचा आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. नमस्कार.